गेल्या वर्षी 12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता। यामध्ये 241 प्रवासी आणि जमिनीवरील 19 अशा एकूण 260 जणांचा मृत्यू झाला होता। या देशातील सर्वात मोठ्या विमान अपघाताला नुकतेच 1 वर्ष पूर्ण झाले आहे। मात्र या पहिल्या वर्षपूर्तीकडे प्रशासनाने पूर्णपणे पाठ फिरवल्याचे समोर आले। नक्की काय घडलं सांगते, मात्र त्याआधी थोडक्यात ताच फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवतो। अपघातस्थळी मृतांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कोणतीही अधिकृत तयारी किंवा शोकसभेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं। अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी सर्वात आधी पोहोचून श्रद्धांजली वाहणारी व्यक्ती भारताची कोणी अधिकारी नसून ब्रिटनच्या हाय कमिशनर लिंडी कॅमेरॉन या होत्या। नागरी उड्डाण मंत्रालय किंवा स्थानिक प्रशासनाच्या कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याला या ठिकाणी येऊन मौन पाळण्याची सवड मिळाली नाही। या उदासीनतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। देशातील इतक्या मोठ्या विमान अपघाताच्या पहिल्या वर्षपूर्तीला प्रशासनाने दिलेली ही वागणूक तुम्हाला योग्य वाटते का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।